नो मैदा नो टोमॅटो सॉस। तर आज आपण बनवतोय हेल्दी पास्ता। हेल्दी होममेड पास्ता बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा आणि चवीनुसार मीठ हे ॲड करून छान कणिक मळून ठेवायचं आहे। तर ग्रेव्हीसाठी आपल्याला उकळत्या पाण्यात एक टोमॅटो, थोडेसे खजूर आणि काजू शिजवून घ्यायचं आहे आणि मिक्सरला ब्लेंड करायचं आहे। तोपर्यंत आपले इथे कणिक भिजलेले आहे, सो त्याला छान लाटून घ्यायचं आहे आणि रेक्टँगल शेपमध्ये असे कट करायचे आहेत। त्यानंतर पास्ता शेप या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे, फक्त मिडलला पिंच करायचं आहे। पास्ता आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी पाणी, 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। साधारण 4 ते 5 मिनिट लागतात शिजण्यासाठी। पास्ता बनवण्यासाठी एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून गाजर आणि शिमला मिरची आपल्याला बारीक चॉप करून भाजायचं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर जी ग्रेव्ही आपण बनवली होती ती यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान ऑइल सुटेपर्यंत भाजायचं आहे। सोबतच चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि सोया सॉस या ठिकाणी अर्धा चमचा मी ॲड केलेला आहे आणि चिली सॉस पाव चमचा, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ग्रेव्हीचा कलर पाहू शकता किती सुंदर आलेला आहे। त्यानंतर आपण जे पास्ता बनवून घेतले ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि ही आपली डिश तयार झालेली आहे। सो डू सबस्क्राईब। थँक्यू।